नागपुर महानगर पालिका का आगामी बजट इस वर्ष लगभग 5,500 करोड़ रुपए के आसपास रहने की संभावना है। बजट को लेकर स्थायी समिति द्वारा विस्तृत अध्ययन और चर्चा की प्रक्रिया शुरू कर दी गई है। शहर के विकास, नागरिक सुविधाओं और विभिन्न विभागों की जरूरतों को ध्यान में रखते हुए इस बजट को तैयार किया जा रहा है, ताकि आने वाले वर्ष में योजनाओं को प्रभावी तरीके से लागू किया जा सके। बजट प्रक्रिया में नागरिकों की भागीदारी सुनिश्चित करने के लिए शहर में विभिन्न स्थानों पर सुझाव पेटियां बॉक्स लगाई गई है। नागरिक इन बॉक्स में अपने सुझाव और अपेक्षाएं लिखकर दे सकते हैं। प्रशासन की ओर से बताया गया है कि 15 मार्च तक प्राप्त होने वाले सभी सुझावों पर विचार किया जाएगा और जो सुझाव व्यवहारिक होंगे उन्हें बजट में शामिल करने का प्रयास किया जाएगा। इस वर्ष बजट में शिक्षा क्षेत्र को विशेष प्राथमिकता देने की योजना है। मनपा स्कूलों में शिक्षा की गुणवत्ता सुधारने के लिए नई पद्धतियों को लागू करने पर जोर दिया जा रहा है। इसके लिए शिक्षा के क्षेत्र में काम करने वाली संस्थाओं के साथ सहयोग की भी योजना है, जिसमें आकांक्षा फाउंडेशन जैसी संस्थाओं के साथ मिलकर छात्रों को बेहतर और आधुनिक शिक्षा देने के प्रयास किए जा सकते हैं। जे कमिशनर साहेबांनी बजेट प्रस्तुत केलं त्या बजेटमध्ये साधारण त्यांनी 25-26च्या रिवाइज्ड एस्टिमेट्स की रेव्हेन्यू थोडेसे वाढले आहे ते त्यांनी सांगितलं आणि 26-27 मध्ये अजून त्यांनी बजेटमध्ये काही टक्क्यांची वाढ करून साधारण 5,500 कोटीच्या जवळपासचे आकडे त्यांनी बजेट साईज म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये बाकी सगळ्या रेव्हेन्यूचा अभ्यास, कॅपेक्सचा अभ्यास सगळा करून आम्ही चांगलं बजेट सादर करण्याचा प्रयत्न करू। काय अपेक्षित आहे आपल्याला अपेक्षित केलं होतं? नाही, हा एक त्यांनी सादर केलेलं बजेट आहे। त्याने त्याच्यामध्ये 75 वर्ष कंप्लीट झाले म्हणून 75 मैदानं, 75 बगीचे अशा काही गोष्टी सांगितलेल्या त्यांनी प्रस्तावित केल्या। आता त्याच्यावर आमची समिती पण एकदा बसेल, नागरिकांच्या सूचना असतील, काही बाकी गोष्टी असतील त्या सगळ्या इन्कॉर्पोरेट करून एक चांगलं बजेट आम्ही सादर करू। सूचना सुद्धा मागवल्या, त्या सूचनांचं अजून त्याच्यामध्ये जे घ्यायचं असेल तसंच टॅक्सवार दरवाढीच्या अनुषंगाने काही विचार होणार आहे का? सगळ्याच गोष्टींचा विचार आम्ही करतोय। होणार आहे की नाही होणार आहे तुम्हाला आम्ही जेव्हा बजेट प्रस्तुत करू तेव्हाच आम्ही सांगू, पण आम्ही सूचना सगळ्यांकडून मागवलेल्या आहेत। बऱ्याच ठिकाणी बॉक्सेस पण ठेवलेले आहेत, काही सूचना प्राप्त होतात तर 15 तारखेपर्यंत ते बॉक्सेस राहतील। काही ठिकाणी जिथे कालपासून ठेवले, परवापासून ठेवले त्यांचा कालावधी थोडासा वाढवू आणि आपण सगळ्यांच्या सूचना घेऊन आपण एक चांगलं बजेट प्रस्तुत करू, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख। विषयाला हात घातला, आमच्या महापौरताई असतील किंवा सत्तापक्ष नेते असतील किंवा आमचे इतरही नेते असतील, सगळ्यांचा या विषयाकडे फार जास्त कल आहे की आपल्या शिक्षणाची परिस्थिती सुधारावी। तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आकांक्षाच्या शाळा चांगल्या चालू आहेत, त्याच्यात यावर्षी काही अतिरिक्तची भर पडेल आणि आपण असं नक्कीच प्रयत्न करतोय की एका आकांक्षा संस्थेवरच न डिपेंडंट राहता अजून काही 4 संस्थांशी मिळून आपण काही चांगलं प्रदर्शन करू शकतो का। आपल्या इथे सत्तापक्ष नेत्यांची पण अशी सूचना होती की आपण ट्रेन द ट्रेनर्सवर पण फोकस करावा, अजून काही शाळेमध्ये चांगले पेडगॉजीज वापर करून आपण करू शकतो का। त्यासाठी तुम्ही बघितलं असेल नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर काही शाळांमध्ये जाऊन आम्ही व्हिजिट पण करून आलो। सो त्याच्यावर आम्ही काम करतोय आणि निश्चितच या बजेटमध्ये शिक्षणावर भर असेल। मला काय वाटतं एक शिक्षण नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे पटसंख्या कमी होतं त्याचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? खूप साऱ्या गोष्टी असू शकतात त्याच्यामागची कारणं, आम्ही पण अभ्यास करतोय। कारण की मागील 4 वर्ष प्रशासन होतं, खूप जास्त लक्ष देणारं कोणी त्याच्याकडे नव्हतं, पण आम्ही त्याच्यावर अभ्यास करून या बजेटमध्ये त्याच्यावर ज्या काही सूचना आल्या असतील, ज्या काही कमी राहिल्या असतील त्याच्यावर काम करून एक या बजेटमध्ये शिक्षण केंद्रित गोष्टी पण या बजेटमध्ये राहतात। नागपुरामध्ये 51 UPSC चालू आहेत। आणि तुम्ही UPSCला काही भेट दिल्या असतील तर काही UPSC खूपच चांगल्या आहेत। ज्या UPSC डिलिमिटेड झाल्या किंवा ज्यांच्या जीर्ण झाल्यात तर त्याच्यामध्ये महापौर मॅडमनी पण सूचना केली, आपण त्या विभागाच्या HOD सोबत पण चर्चा केली, बालेभाऊ सुद्धा त्या बैठकीमध्ये होते, तर आपण त्याच्यामध्ये पण काय बदल करू शकतो आणि त्याच्यात काय पावलं उचलू शकतो, ज्याला रेग्युलराइज कसं करता येईल, डिजिटलाइज कसं करता येईल त्याच्यावर काम चालू है। जैसे ये बात शिक्षक के अलावा और भी क्षेत्र में तो फिर हमारे बजट के वक्त का एक्साइटमेंट कैसा रहेगा। जो आज सिर्फ कमिश्नर ने बजट प्रस्तुत किया है, हम जब बजट प्रस्तुत करेंगे तो उसमें ये सारी चीज़ें इनकॉर्पोरेटेड रहेगी। विचार नए चीज़ों के बारे में भारतीय जनता पार्टी हमेशा ये उत्सुक रहती है। नई चीज़ों के लिए भारतीय जनता पार्टी हमेशा उत्सुक रहती है और जैसे हमने बताया कि केंद्र सरकार का भी इस पर इंसेंटिव का एक अच्छा प्रयोजन है और इस साल के बजट में भी माननीय निर्मला सीतारमण जी ने भी उसको प्रमोट करने के लिए और एक इंसेंटिव स्कीम भी निकाली है। तो जो 200 करोड़ के बॉन्ड्स की बात है तो उसकी प्रक्रिया अंतिम टप्पे पर है और निश्चित ही वो उसका स्वागत किया जाएगा।
माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. परिस्थिती आहे तर शक्य आहे.